मित्रांनो, आता हे वायर पहा किती उघडे. इकडे या तुम्ही माझ्या जवळून दाखवा त्यांना. आता आपण मित्रांनो या बा, हा वायर किती ओपन आहे. हा वायर तुम्ही सांगतो मित्रांनो, वरती दाखवा या किती मोठे मोठे व्होल्टेज आहे, किती मोठे म्हणजे हाय व्होल्टेजची वायर आहे वरती मित्रांनो. आणि हे तुम्हाला सांगतो खूप धोकादायक आहे. आणि आता तुम्हाला सांगतो पावसाळे दिवस चालू होणार आहे मित्रांनो. पावसाळे दिवस चालू होणार आहे, उन्हाळा संपत आलेला आहे. आणि या पावसाच्या दिवसामध्ये हे असे वायर कधी असे राहिले ओपन, कधी उघडे राहिले तर किती धोकादायक आहे. आता शाळा उघडणार आहे मित्रांनो. आणि शाळकरी मुलं ह्या रस्त्यानं असेच इथून जात राहते पायी पायी. आता एखादा मुलगा चंचल असतो किंवा एखादा एकदम शरारती मुलगा असतो, चालता कदाचित त्याने या वायराला धक्का लावला किंवा ह्या वायराला धक्का लावला असा तर किती धोकादायक ठरू शकतोय. बरोबर आहे. तर माझं प्रशासनाला हेच हात जोडून विनंती आहे की असे कुठं वायर समजा आता हे वायर आता हे असे वायर उघडे कधी कुठं असतील तर तिथे काम करून घ्या, दुरुस्ती करून घ्या. कारण काय होतं, आपण घटना घडल्याच्या नंतरच आपल्याला जाग येते. बरोबर आहे. एखादा मुलगा पाण्यात डुबून वारला की तेव्हाच ते गड्डे बुजवलं जातं. तर त्या गड्ड्यात पाणी तुंबलेलं कधी काढणार नाही, कधी ते गड्डे बुजवणार नाही. तसं हे वायर असे उघडे हे आता हे खंड्याचे तारीखुरी याला दुरुस्त करून आधी घ्या, घटना घडायच्या आधी. एखादा मुलगा शाळकरी मुलगा इथून जाताना हातगीत लावण आणि इथं त्याला शॉक लागन आणि नंतर मग तुम्ही धावत येताना मग काम करताना त्याला अर्थ नाही. तर या बंधूचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे हात जोडून प्रशासनाला की बाबा तुम्ही येऊन असे जितके काही वायर उघडे असतील हा या खांब्यावरचे, या खांब्याचे वरचे काय कोणत्या खांब्यावरचे ते तुम्ही जोडून घ्या पावसाचा दिवस यायच्या आधी. कारण काय आता बघा, आता आजची तारीख किती आहे, 20 मे मित्रांनो. आता काय राहिलं फक्त 10 दिवस धरून घ्या. 10 दिवसानंतर पावसाळा लागून जाईल. ओके. त्याच्यामुळं पावसाळा फुल चालू व्हायच्या आधी हे काम करा बाबा हो. आणि लोकांचे प्राण वाचवा जेणेकरून अशा दुर्घटना टळतील. आता याला तर मी काही करू शकत नाही. मी आता एक टेप आणतो, चिकट टेप न आहे ना, याचं काम करून टाकतो. आणि इथं काय कॅरी बॅग लावून अर्थ राहणार नाही, हवेने निघून जाईल किंवा मग कोणी काढून टाकेल. आता मी सध्याचं नगदी टेप मारतो तिकडं. ओके. आता टपरी टेप आहे पा, मी लगेच घेऊन येतो पा. बंधू चालू राहू द्या. आलो. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. एवढं काम करतो मी, माझं माणुसकीच्या नात्यानं करतो, परंतु प्रशासनानं त्यांचं कर्तव्य म्हणून करावं ही माझी तुम्हाला विनंती. खूप रिक्सी मित्र हो, पण मी रिक्स घेऊन राहिला तिथं. तुमच्यासाठी काय की नाही, एखाद्या लहान मुलांचा काही जीवाला धोका ना हो मित्र हो. त्याला एक वायर तर जोडला नाही, चिटकवला कसं तरी. आता म्हणजे कसं माझ्या कोण जसं होईल तसं करतोय मित्र हो मी. हे बघा, हे ओपन वायर असं ओपडा आहे, त्याला पण आता व्यवस्थित जसं होईल तसं. कसं माझ्याकडे काही टेस्टर वगैरे नाहीये, चुकून माझ्या हाताला धक्का लागू शकते त्याचा आणि मला काही विजा बी पोहोचू शकते मित्र. पण मी रिस्क घेतोय केवळ एक सामान्य नागरिक म्हणून. ओके. मित्र मी एवढं माझं कर्तव्य पार पाडलं. आता हे बाकीचं काम आपले कर्मचाऱ्यांना करावं ही माझ्या कळकळीची विनंती आहे. ओके. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ टॅग करा, म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा माझा संदेश. घरोघर आणि प्रत्येक जितकी बी आपली ह्या अशा काही गोष्टी घडणाऱ्या जिथे काही दुरुस्ती करणारे कर्मचारी त्यांच्यापर्यंत हा माझा संदेश पोहोचवण्याचं काम तुम्ही करा आणि केलंच पाहिजे. चला, धन्यवाद तुमचा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.